काय कर, धीर धर आणि सावध राहा. 3 गोष्टी. पहिला गोष्ट आपण खर्चायची नाही, दुसरी गोष्ट आपण धीर धरायचं आणि तिसरी गोष्ट आपण आपल्या जीवनामध्ये देवाबरोबर भरोशाने आपण राहायचं. कारण परमेश्वराचं वचन आपल्याला काय सांगते, जन्म दिलेला आई तू त्याच्या बाळाला विसरू शकते, परंतु मी तुला विसरणार नाही. कसलंही मोठं संकट असू द्या, कसल्याही प्रकारचं, त्यातून त्याने आपल्याला तो उंच धरायलासाठी त्याने सांगितलं. त्याने सांगितलंय, जरी अनुवाद 28 अध्यायामध्ये पहिला वचनापासून 14 वचनापर्यंत जरी वाचलं, उत्तम प्रकारे अनेक आशीर्वाद लिहिलेले. लेवियन त्याच्या 26 अध्यायाच्या पहिल्या वचनापासून 13 वचनापासून जरी वाचलं, ती सगळे आशीर्वाद तिथे लिहिलेले आहे. आणि तो आशीर्वाद कुणासाठी आहे माहित आहे? कुणासाठी आहे सांगा बघू? सगळेजण स्वीकार करा, माझ्यासाठी आहे. हालेलुया, माझ्यासाठी आहे. आणि त्याच प्रकारे त्या दासाला परमेश्वराने सर्व आशीर्वादामध्ये परिपूर्ण केलं. त्यांच्या मनातला इच्छा, योजना, संकल्पना सगळे परमेश्वराने पूर्ण केले, सगळे प्रकारे. आणि त्या कुटुंबाला पवित्रतामध्ये वाढ होती. कसा? पवित्रता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आपल्या कुटुंबीय जीवनामध्ये आपण जगतो,